नमस्कार मंडळी. टायटल बघून जर तुम्ही असा विचार करत असाल की मी ब्लॉगिंग बंद करते, तर तसं अजिबात नाहीये. फक्त मी असं टायटल याच्यासाठी दिलंय की मी डेली जे लॉंग ब्लॉग अपलोड करते ते मी सध्या करणार नाहीये. सध्या मी विचार केलाय की रोज असे छोटे 2.5-3 मिनिटाचे छोटे छोटे ब्लॉग्स अपलोड करेन. कारण का सध्या माझ्याकडे वर्कलोड जास्त आहे आणि हेल्पसाठी कोणी नाहीये, म्हणून आठवड्यातून 2-3 मी लाँग व्हिडिओ पण टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर असं आहे सध्याचा अपडेट की मी नवीन एक ट्राय करून बघितली आणि ते सक्सेस झाली. त्यानंतर मी ऑफिसमधून आल्यानंतर थोडीशी फ्रेश झाले, जसं तुम्ही बघितलं तसं. आणि त्यानंतर आधी टिफिन आणि सगळे जी थोडीशी भांडी होती ती घासून घेतली. सकाळी मी पिठलं भाकरी केली होती आणि ते पिठलं आणि भाकरी दोन्ही शिल्लक होतं, कारण ऋतुजाने पण जास्त खाल्लं नव्हतं आणि मिस्टर पण जेवले नव्हते, त्यामुळे जेवण शिल्लक होतं. मग काय, त्याच्याबरोबर काहीतरी चटपटीत पाहिजे म्हणून आपली नेहमीची फेमस रेसिपी करायला घेतली, जी मी ऑलरेडी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. पटापट सगळे वांग्याचे छान छान सगळे कट करून घेतले आणि नेहमीप्रमाणे त्याला मॅरिनेट केलं आणि पटापट फ्राय करून घेतलं. तर असे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मला असे छोटे ब्लॉग बनवायला मजा तर खूप येते, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय करते. हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे. बघू तुमचा कसा रिस्पॉन्स येतो. असे सगळे वांग्याचे काप रेडी झाले होते. त्यानंतर मी मस्त टेस्ट करून पण बघितले आणि नेहमीपेक्षा जेव्हा आपण घाईघाईमध्ये काहीतरी बनवतो ना, तेव्हा ते खूप जास्त टेस्टी लागतं. त्यानंतर मस्त स्किन केअर केलं. जेवून झाल्यानंतर सगळं क्लिनिंग आवरलं आणि चेहऱ्याचं मस्त स्किन केअर करून घेतलं, कारण ते मस्ट आहे. आधी थोडंसं सिरम लावलं आणि आपलं नेहमीचं सेटअफिलचं मॉइश्चरायझर जे संपत आलं आहे अगदीच, ते पण लावून घेतलं. असं माझं रोजचं संध्याकाळचं हेच रुटीन असतं. त्यानंतर मग नेहमी मी भगवद्गीता वाचते झोपायच्या आधी. ते गीता पठण करून घेतलं. गीता पठण केल्यानंतर मला माहीत नाही की काय बदल होतात, पण माझ्यामध्ये मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे की मी खूप जास्त म्हणजे माझे पेशन्स लेवल खूप वाढला आहे. आणि त्याचसोबत मला कधी झोपेचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही. मला अगदी शांत झोप लागते. खरं तर मी एवढी धावपळ करत असते की मला शांत झोप लागेलच, पण खूप छान वाटतं, हलकं वाटतं मला. आणि गीता पठण केल्यानंतर म्हणजेच भगवद्गीता वाचल्यानंतर मला अजिबात टेन्शन आहे असं वाटत नाही. स्ट्रेस फ्री वाटतं एकदम. हा माझा अनुभव आहे. चला बाय, भेटूयात उद्या.